अहो मी बोललोय त्याच्याशी. हा येतोय तो. हा थँक्यू. हे घे. थँक्यू. श्री, तू आज अविनाशला भेटणार आहेस काय? अविनाशला? हो. नाही म्हणजे जरा बोलला असतस त्याच्याशी. नाही, त्याने अनुला परमिशन दिलीये खरी, पण मनापासून नसेल. उगाच ना तो घरच्या कामांचं प्रेशर टाकेल तिच्यावर. तू जरा नीट समजून सांग त्याला. ऍक्च्युली अविनाशला समजवणं जरा कठीण आहे, पण त्या कॉन्ट्रॅक्टच्या आशेवर तो ऐकेल सगळं माझं. बिचारी अनु. म्हणजे सासू आणि जावेचा जाच आहेच, पण नवऱ्याची सुद्धा साथ नाही रे तिला. हा अविनाश एवढा टॉक्झिक आहे हे माहित असून सुद्धा तिने लग्नच का केलं त्याच्याशी? आपलं बोलणं झालंय यावर. अगं लव्ह मॅरेज आहे त्यांचं, पळून जाऊन लग्न केलंय त्यांनी. पळून जाऊन लग्न, आणि ते पण अशा माणसाशी? अविनाश काही वाईट नव्हता, तो चांगला होता, व्हेरी अम्बिशियस मॅन. पण आता हल्ली असा का वागतोय काहीच समजत नाही. मला वाटतं ना तो त्याच्या आईच्या इन्फ्लुएन्स खाली आहे. नाही असावं, काही वाईट नाही त्यात, पण त्याला हे कळलं पाहिजे ना की आता आईचे विचार जुने झाले आहेत. दुनिया कुठल्या कुठे पोहोचली आणि त्याचे विचार कुठल्या कुठे राहिलेत हे त्याला समजायला पाहिजे. अरे बायका स्पेस वर गेल्यात आणि याला साधा आपल्या बायकोला घराबाहेर पाठवतायत. डिस्कस्टिंग. पण डोंट वरी अशू, मी बोलतो त्याच्याशी. त्याचे विचार बदलायला मी भाग पाडेल. गुड. ए हो, मला अनुला घेऊन जायचंय आज. मी पण पळतो. बरं, व्यवस्थित क्लास अटेंड करा. हां, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. बाय. बाय. अनुला कॉल केला पाहिजे. असं कसं आहेस रे तू? आईने स्वतः राळ घेतला तरी गप्प बसलास? तुझं हे जे काही चालू आहे ना ते अजिबात बरोबर नाहीये. अरे आईचा तरी विचार करायचा होता. तुझ्यामुळे आईला सगळ्यांची बोलणी खायला लागली आणि तू इथे निर्लज्जासारखा लोळतोयस. हा, मला फरक नाही पडत. आई काय आहे? छडी आहे पिहू. चूक झालीये ना, मग शिक्षा तर व्हायलाच हवी. शिक्षा ही झालीच पाहिजे. हो ना प्रथम? घे ही छडी आणि मार मला. काय बघतोयस? धर आणि मार मला, कारण चूक माझी आहे. मी चूक केलीये. आई नाही पिहू, चूक माझी आहे. कारण मी माझ्या मुलाला चांगले संस्कार देण्यात, त्याला चांगलं वळण लावण्यात कमी पडले. आज माझ्या मुलांनी त्याच्या स्वतःच्या घरात चोरी केली. कोणामुळे? माझ्यामुळे. माझं चुकलं ना. मग धर, घे आणि मार. शिक्षा मला मिळायला हवी. मार ना. प्रथम धर. प्रथम ये इकडे. इकडे हे घे, हे घे आणि दे. दे शिक्षा दे मला. किती पैसे चोरलेस तू? 25,000 ना? दे 25,000 फटके दे तुझ्या आईच्या हातावर. मार ना मला. मार ना. घे मार. मार 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 मार. आई मार. आई! आई! काय वेडेपणा?
आज जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नाहीये. का स्वतःला दोष देते? ज्याची चूक आहे त्याला याची जाणीव नाहीये की याचा पश्चाताप नाहीये. आई तू का स्वतःला त्रास करून घेतेस? आज यांनी चोरी केलीये, उद्या आणखी काहीतरी करेल, पण या सगळ्याची शिक्षा फक्त आणि फक्त प्रथमलाच व्हायला हवी. गप्प बस ताई. हे सगळं मी आईमुळेच केलंय. नुसतं मला म्हणत असते हे करू नको ते करू नको, हेच खा तेच खा. मला मोबाईल बघून देत नाही, गेम खेळून देत नाही, नुसता अभ्यास कर म्हणते. मला हवं तसं वागून देत नाही. एक नंबरचे डिक्टेटर आहे, डिक्टेटर. काकींच्या आया बघ, त्यांना मॉलला घेऊन जातात, त्यांना गेम घेऊन देतात, टिफिनला मस्त पिझ्झा बर्गर देतात, महागडे मोबाईल घेऊन देतात, स्टायलिश कपडे घालून देतात. आणि ही एक माझी आई, बोर आणि जुनाट. पिहू, तुला लाज नाही वाटत आईबद्दल असं बोलताना? आत्ताच्या आत्ता आईची माफी माग. प्रथम आत्ताच्या आत्ता आईची माफी माग. पिहू, पिहू काय करतेस तू? बरोबर करते मी. हा हेच डिझर्व करतो. स्वतःच्या आईशी कसं बोलायचं एवढं साधं कळत नाही याला. तू याची एवढी काळजी घेतेस, याच्यासाठी रडतेस, त्याला काही वाटतंय का त्याचं? माझ्या वागण्याचा तुला एवढा त्रास होईल असं वाटलं नव्हतं मला कधी. प्रथम मी जे काही करते ते तुझ्या काळजीपोटी करते. तुला सांगते की मोबाईल वापरू नकोस, गेम खेळू नकोस, अभ्यास कर, कारण तुझं 10वीचं वर्ष आहे. मला आणि तुझ्या बाबांना वाटतं की आपल्या बाळाला चांगले मार्क मिळावे. तुला बाहेर खायला नाही म्हणते मी, घरी सगळं बनवते जे मला जमेल तसं. का? कारण मला वाटतं की तुझं पोट खराब होऊ नये, तुझी तब्येत नीट राहावी, तू उंच व्हावास, तू धडधाकट राहावास. तुला बाहेर जायला नाही म्हणते, तुला उशीर झाला तर मी सारखं फोन करत राहते की कधी येतोयस कधी येतोयस. का? कारण मला, तुझ्या आजीला, तुझ्या काकाला, तुझ्या काकूला, तुझ्या आत्याला, तुझ्या बाबांना, तुझ्या बहिणीला, सगळ्यांना आम्हाला तुझी काळजी वाटते.